मुखी हवण, जो अग्नीत आहुती देणार नाही, ही योगिक रीती गुढ आहे, प्रत्यक्ष आहे. तसे देहातील देवतांचे पूजन करणार नाही, वेळेवर आलेल्या किंवा योग्य वेळी ब्राह्मणास भोजन देणार नाही. ज्यावेळेस लोकांनी अर्थ घेतले रोजचं हवन करणं, इथे स्वधर्मामध्ये जड यज्ञ अपेक्षित नाही. जड ब्राह्मणांच्या द्वारे जड शब्दांनी जड समिदांनी आहुती देणं हा नित्य यज्ञ नाही. आपण पाहिलंय, हा आत्मयज्ञ नाही, हा बालाभ्यास आहे. इथे हवन यज्ञादिकी सुरी नाही. नक अग्निमुखी हवन, हे अग्निया वैश्वानर नावाचा अग्नी. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता. भगवान गोपाल कृष्ण म्हणतात, अर्जुना, मी पोटामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी आहे. 3 वायूंनी हा बनतो. तुम्हाला माहिती आहे, प्राण वरून जाणारा इंटेस्टाईनमधला अपान जो वर येतो, आणि समान वायू बेंबीमध्ये असतो, याला वैश्वानर म्हणतात. आणि योगाग्नी सर्वसाधारण माणसांचा फक्त वैश्वानरावर असतो सगळा खेळ. आणि योगाग्नी व्यानवायू आणि उदानवायू जो कंठात असतो, उदान आणि व्यानवायू संबंध शरीरात असतो, जो नंतर वैराग्य देतो सरून. हे 5 वायू एकत्र झाले तर ब्रह्माग्नी पेटतो. याला हवन म्हणतात, याला आत्मयज्ञ म्हणतात, याला ब्रह्मयज्ञ म्हणतात, याला देवयज्ञ म्हणतात. याला देखील काही भाग द्यावा लागतो. आत्मयज्ञामध्ये एकदा तुमचा योगाग्नी प्रकट झाल्यावर किती प्रकारचं द्यावं लागतं. आधी वैश्वानर तृप्त करावा लागतो चर्वंतर्पण करून, म्हणून चर्वंतर्पण आहे. जर तुम्ही खूप तुकडे असे गिळले कावळ्यासारखे आणि अग्नी थंड झाला तुमचा योगाग्नी, तर तुम्ही पाप केलं, दैवी शक्तीला घालून टाकलं. गेट आउट. लक्षात घ्या, किती भयंकर विचार करणं देखील. तीही यज्ञ भविकी नाही. अग्निमुखी हवन, अग्नीत आहुती देणार नाही. पुन्हा आहुती कशाच्या? निस्त्या वैश्वानर जगून चालणार नाही. आता ब्रह्माग्नी जगला पाहिजे, वाढला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये भगवान आहुती घेतात. प्रत्येक देवी देवता जे आपण मागे पाहिलं. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम. प्रत्येक इंद्रियामध्ये देवता आहेत. 33 कोटी देवता आपल्या अंगात आहेत, आणि प्रत्येक जणाला तृप्त करावा लागेल. विषय हळूहळू सांगण्यासारखा आहे. प्रत्येक इंद्रिय तृप्त झाली पाहिजे, आणि त्या तृप्तीकरता त्या देवता तुमचं ऋण फेडायला तुमचा जन्म आहे, आणि दैवी भाग ते वेचतात. तुमचं अन्न नाही. थर्ड क्लास शिरा केलं आणि देवाला दाखवलं, असा थर्ड क्लास शिरा खात नाही देव. तुम्हाला वाटतं त्यांनी खाल्ला, मग त्याला तसं पाहिजे, मिरेसारखं, कर्माबाईसारखं, मग खातो. तो भाग वेगळा, आता सांगत नाही. पण हा दैवी भाग ही देवता घेते. देव कर्माबाईचं खातो म्हणजे सारखं त्या लक्ष्मीच्या हातचं खातो. लक्ष्मी खिचडीच करत नाही, काय खाणार आहे? लक्ष्मी भाकरी करत नाही. नाही, तिथे कोण आहे बरं गॅसचा एजंट वैकुंठात? असं आलंय का वर्ण? लक्ष्मी स्वयंपाक करत असताना नारद मुनी आले, मग ताट वाढलं. नो नो नो, भगवान जे खातो तेच द्यावं लागतं. भगवान दैवी तेज मागतो, जे तपातून निर्माण होतं. आणि प्रत्येक तो पुण्याचा ठेवा दैवी तेजाचा चेतनेचा भगवान खातो. योगाग्नीमधून भगवान, प्रत्येक भगवान घेऊन जातो. इंद्र, चंद्र, वरुण, यम सगळे घेऊन जातात आपापला भाग. त्याच वेळेस तुम्हाला मुक्ती मिळते. पितर लोकांचे देखील पितर उतरून तुमचा तो भाग घेऊन जातात. हे सगळं वाटायचं बरं.
आपण जे करू आपल्याला फार थोडा भाग मिळणार आहे. नाहीतरी तुमचा भाग तुम्हाला मिळतो का? जे कमवतात त्यांना किती लोकांना द्यावं लागतं. शेतकरी असेल तर गड्याला, माणसाला, दुकानदाराला, बँकेला, त्यानंतर मजुरांना, घरच्या लोकांना, चोरांना, चिमण्यांना, आता चिमण्या नाही राहिल्या, सॉरी, कावळे तेही राहिले नाहीत, जनावरांना, सगळ्याला द्यावं लागतं. उरून 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 राहिलं ते तेवढं तुमचं. किती मिळतं? संपत्तीचं आहे असंच. काही लोक बँकेतच ठेवतात, काढतच नाही. आमच्या बापा दाद्यापासून शपथ खाल्ली की बँकेत टाकली की पुन्हा काढायचं नाही. नशिबातच नसतं. तुम्हाला किती, पुन्हा डायबिटीस आहे, BP आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तुमचं किती त्याच्यातलं उपभोग कितीचा आहे? नाही आहे. पण ह्या भगवंताला प्रत्येकाला द्यावं लागेल. प्रत्येक भगवंत दैवी तेज मागतोय, दैवी पुण्य मागतोय, तो ठेवा मागतोय, आणि त्याला त्याचा भाग 100% पाहिजे, थोडंसं नाही. वाकुल्या दाखवून घे तुला अंगठा, घे तुला बोट, असं नाही. फुल सॅटिस्फॅक्शन पाहिजे. ह्या जन्मात पाहिजे. एवढी साधना पाहिजे. 5 मिनिटाची टुरू टुरू करणं, गुरगुर करणं आणि कानात त्याच्या कुरकुर करणं, काण्यामान्या कुर. त्या देवाला घंटी हलवायची, झोपला का, मी करायलो पूजा. नाही, झोपला असेल आजकाल. आमचं काल पुरणपोळी केली होती, खाल्ली, झोपले, म्हणून आपलं उठवतो घंटीनी. असं नाही आहे. त्याला त्याचं 100% पाहिजे. हे दिलं तर, नाही दिलं तर काय होतं? तीही यज्ञ भाविकी सुरी, साधनेचं सामर्थ्य भगवंताला अर्पण करावं लागतं. म्हणून तर आपण सर्वार्पण करतो. एक बाई मला भेटली, तुम्ही नव्हते त्यावेळेस, ज्ञानेश्वरीला आली, संडास का अर्पण करू नये. त्या बाईने सांगितलं, बाई, जे आपण निदान खातो ते तरी अर्पण करा. तुम्ही खाता का? नाही नाही, तरी मला वाटतं अर्पण करा. मला करून टाके एकदाच. काय म्हणावं त्या बाईला, मला हसूच येतं. ज्ञानेश्वरी माझ्याकडे चालत होती त्यावेळेस म्हणलं, नाही, संडास आणि लघवी काच करू नये. मी म्हणलं, संडास आणि लघवी फक्त भगवंताला अर्पण करू नका. का करू नये? मला कर. आता काय म्हणू अशाला? अग्निमुखी हवन न करील देवता पूजन. नारायण चाळीत राहते, नाव नाही सांगणार. न करील देवता पूजन, जो अग्नीत आहुती देणार नाही, ही योगिक गूढ रीती आहे, प्रत्यक्ष आहे. तसे देहातील देवतांचे पूजन करणार नाही. ही देवतांची पूजा, पुण्याचा भाग त्यांना द्या, असून राहा. किती तास बसावं लागेल मला माहिती नाही. करायची सोय, आपण थोडी थोडी सोय केली, हळूहळू भगवान कशी करील ते पाहू. 4 तास 5 तास, अरे जसा वेळ मिळेल तसा द्या. वेळ मिळत नाही सांगणारे इंद्रिय लोभी आहेत, इंद्रियामध्ये मदान्ध झालेले आहेत, विषयांमध्ये. सगळी संपत्ती आपली समजतात, याच्या पलीकडे वेळ नाही हा विषय नसतोच. न करील देवता पूजन, अशी पूजन सामर्थ्याद्वारे, तपश्चर्येद्वारे, जपाद्वारे, साधनेद्वारे, अनुसंधानाद्वारे जो करणार नाही. आणि अग्नी हवन असं वाढलं पाहिजे. न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे. ब्राह्मण म्हणजे कोणी नाही, म्हणजे तसा कोणी याचक येऊ, जेवणाच्या वेळी आली त्याला जेवण दिलं पाहिजे, निदान कमीत कमी. त्याचा अंतरात्मा तृप्त करा. होऊ शकतं भगवान त्या माध्यमातून येईल, काय सांगता. न जाने किस भेष में बाबा मिल जाए भगवान रे. आणि ब्राह्मण म्हणजे जो सत्पात्री आहे त्याला तर तुम्ही दिलंच पाहिजे, किंवा पंक्तीला असलं पाहिजे, जसं कबीर करत होते. कबीरदासजी कधीच जेवत नसत. जरी जेवायला काहीच नसे तरीही कोणीतरी सत्पात्री एखादा ब्राह्मण असो, साधू असो,
आपल्या पंक्तीला घेतल्याशिवाय जेवत नव्हते आणि कधी कधी 4-4 दिवस उपाशी राहायचे. चांगला माणूस नाही भेटला पंक्तीला. काशीत काय कमी होते का? त्यांच्या गल्लीत डुर 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 फिरत होते. त्यांचं वर्णन नाही आहे. सत्पात्री साधक. पण तुमच्या घरी साधक आला, अरे साधकानं तो दिवाळीचा दिवस समजावा. संत आले घरा तोची दिवाळी दसरा. पुढे दिवाळी काय असते? चैतन्याचा जिव्हाळा. चैतन्य प्रत्यक्ष प्रगटलेलं तुमच्या घरात आला असेल, तो दिवाळीचा क्षण आहे, तो दसरा आहे. आपल्याकडे ते फटाकडे वाजले म्हणजे दिवाळी, आणि दिवे लावले पाहिजेत. प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे. पुढे विमुख होईल गुरुभक्ती, आदरण करील अतिथी, संतोष नेदिल ज्ञाती आपुलिये. घोड वाक्य. हे ब्रह्मदेव रूल्स अँड रेग्युलेशन्स फ्रेम केलेले आहेत ब्रह्मदेवानी. विमुख होईल गुरुभक्ती, फार महत्वाची उभी आहे. जो योग दीक्षित गुरुभक्तीला तोंड फिरविल. गुरुभक्ती फार मोठा विषय आहे. गुरु आणि सद्गुरू हाही फरक आहे. ज्ञानेश्वरीतले सगळे वर्णन सद्गुरूसाठी आहेत, गुरुसाठी नाही. गुरु तुमच्या जीवनात अनेक आहेत. जो तुम्हाला शिकवतो तो गुरु. मी एकदा पुण्याला गेलो, आळंदीहून आलेलो होतो. कोटाचा कपडा घ्यायचा होता. लक्ष्मी रोडवर गेलो. लक्ष्मी रोड, जगदीश होता माझा भाऊ बरोबर, मला वाटतं कळंबरकर होते, नंदू सारडा होता. ही सगळे आम्ही गेलो. काळ्या कोटाचा कपडा वकिलाशिवाय घेत नाही. ते म्हणले तुम्ही वकील आहेत का? म्हणलं हो. फाडत असताना एक प्रश्न विचारू का? म्हणलं विचारा. म्हणले लक्ष्मी रोडवर माझ्या आजोबांनी 20 रुपये महिन्यानी दुकान दिले आणि लक्ष्मी रोडवर मी कपडे फाडायलो. आता ही खाली कशी करू? शिकून गेला तो माणूस, म्हणून मी माझी दुकान दिली नाही. म्हणलं ह्या माणसाने फार काही शिकवलं आपल्याला, हा आपला गुरु. की आपली पोरं उद्या दुकान जर आपण देऊन टाकली आणि म्हणतील आम्ही भिकाऱ्यासारखे फिरायलो आणि आमच्या बापाने पहिलं हे केलं, हे दुकान दिलं दुसऱ्याला. नाही दिलं मी. भली पोरं करोत न करो, आपल्या हातून पाप असं होऊ नये की पोरांनी नंतर पश्चाताप व्यक्त करावा, आमचे बापच चुकले. म्हणजे जो तुम्हाला ज्या ज्या वेळेस शिकविल, अरे प्रायमरीची शिकवणारी मॅडम नर्सरी, ती देखील गुरु आहे. एक सहज एखादा भिकारी शिकून एखादी गोष्ट जातो, तोही गुरु आहे. म्हणून दत्तात्रयांचे 24 गुरु झाले म्हणून लोक म्हणतात आम्ही 24 करावे का? अरे प्रत्येक क्षणाला तुम्ही जिथं शिकाल, जो शिकविल तो तुमचा गुरु आहे. म्हणून दत्तात्रयांचं वर्णन असं आहे त्या भागवतामधलं की विंचू देखील गुरु केला, अग्नीला गुरु केलं, कारण ऊर्ध्व व्हावं, असं पडू नये. प्रत्येकाला त्यांनी गुरु केले. म्हणजे गुरु कोणालाही करू शकता, सद्गुरू मात्र एक असेल. आणि सद्गुरू सारखंच त्या गुरुला तुम्ही समजत बसले आणि गुरु आणि गारगोट आणि हिऱ्यामधला फरक नाही समजला, तुम्ही खपले. मग दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन जे आलेलं आहे सद्गुरूंचं आलेलं आहे. काय ओवी? जाणतेणे गुरु भजिजे. जाणीवपूर्वक आपण बोललोय ह्या कॅसेटवर, कित्येक तास बोललोय म्हणून नाही बोलणार. जाणतेणे गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे. मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. गुरुची सेवा तो सांगेल त्या पद्धतीनं जर केली तर मुळावर सिंचन केल्यासारखं होतं. प्रत्येक फांदीवर, प्रत्येक पानावर सेवा करायची गरज नाही. म्हणजे देवी देवतांच्या कुठल्याही सेवा करायची तुम्हाला काही गरज नाही. अनेक साधूंची सेवा करायची गरज नाही. पानांची नको, फळांची नको, प्रत्येक पान बुडवायचं नाही.
सेवा. आपण काय करतो, मुळालाच पाणी देतो ना, मग झाडाला मिळतं. का असं करतो? एक फांदी, त्याला एक ताटली घेतली किंवा ग्लास घेतला, त्याच्यात बुडवली, यस याची सेवा झाली. आता दुसरी फांदी, असं नाही आहे. प्रत्येक पानाला पाणी घालायची गरज नाही, मुळाला घाला, मिळतं. गुरुला घातलं, सगळ्या देवी देवतां तृप्त होतात. मज हृदयी सद्गुरु ते सद्गुरु, जेणे सांडिला संसार पुरू, म्हणून विवेकवरी. पाहिलं आपण या ओवीवर, आता बोलणार नाही. इथे तोच भाग आहे. विमुख होईल गुरुभक्ती. सद्गुरू मिळाल्यानंतर, अहो गुरु जरी मिळाले, सद्गुरू नाही मिळाले, अजून तुमची स्टेज नाही आहे. गुरु जरी मिळाले त्यालाही विमुख होऊ नका. आता प्रायमरची मॅडम एखादी काही गोष्टी सांगते, एखादा मंत्रगुरू तुम्हाला मिळाला, मंत्रगुरू त्यांनी मंत्र दिला, जोपर्यंत सद्गुरू मिळत नाही तोपर्यंत तुमचा गुरुच आहे. प्रायमरी ती सांगेल तसं तुम्ही ऐकणार का तिच्या विरुद्ध करणार? सांगा बरं. पोरगं नर्सरीत पास होईल? नाही मॅडम मी लिहिणार नाही. काय होईल त्याचं? विमुख झाल्यानंतर, अरे विषयांचं देखील आहे, विषयांमध्ये असणारे गुरु विषय शिकवत असताना तुम्ही विमुख व्हाल त्या विषयापासून, तरी तुम्हाला काही मिळू शकत नाही. तर सद्गुरूंचा विमुख झाल्यानंतर तुमचं पांदन झालं म्हणून समजा. म्हणजे काय होईल ते पुढे सांगेल ब्रह्मदेव. फक्त विमुख होईल गुरु भक्ती. शब्द गुरु भक्ती आहे. गुरु पूजन नाही म्हटलंय. गुरु भक्ती या शब्दामध्ये प्रचंड अर्थ आहे. गुरु म्हणजे जडदेह ज्याचा असतो तोच गुरु. केवळ एवढा अर्थ घेऊ नका. त्या जडदेहामध्ये असणारं पूर्ण चैतन्य भगवंताचं, तो गुरु आहे. आणि अशा गुरूंना, कारण भगवंताचं प्रगटीकरण त्या सद्गुरूच्या याच्यातनं होत असतं, देहामधनं.